श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात दरवर्षीप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांची पारंपरिक यात्रा यंदाही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गुढीपाडव्याच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी या यात्रेची सुरुवात करण्यात आली. याच दिवशी मच्छिंद्रनाथ महाराजांच्या काठीची भव्य आणि आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि जय मच्छिंद्रनाथच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या यात्रेसाठी केवळ भामाठाणच नव्हे तर परिसरातील तसेच बाहेरगावाहूनही हजारो नाथभक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. भक्तांच्या चेहऱ्यावरची भक्ती, डोळ्यातील श्रद्धा आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा यामुळे हा सोहळा अधिकच दिव्य आणि प्रेरणादायी ठरला. या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरते ते म्हणजे अग्निहोममधून चालण्याची प्राचीन आणि अद्भुत परंपरा. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. अग्नीच्या ज्वालांमधून नाथभक्त निडरपणे चालत जातात आणि यामागील त्यांचा अढळ विश्वास, श्रद्धा आणि आध्यात्मिक शक्ती पाहून उपस्थित भाविकही भारावून जातात. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने आरतीने करण्यात आली. आरतीनंतर भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि भक्तीचा आनंद अनुभवला. यानंतर कार्यक्रमात नाथांची भक्तिमय गाणी, भजने आणि रंगबाजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. गायकांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या नाथांच्या गाण्यांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या संपूर्ण सोहळ्यास समस्त नाथभक्त, गावकरी, युवक मंडळ तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले. काल पार पडलेला हा भव्य आणि दिव्य सोहळा भाविकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला. भक्ती, परंपरा आणि एकतेचे प्रतीक असलेली ही यात्रा भविष्यातही अशीच उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होवो, अशीच सर्वांची भावना व्यक्त होत आहे.